नमस्कार. आज आपण गो प्रोग्रॅमिंग लँग्वेजबद्दल बोलणार आहोत. ही ती भाषा आहे जी आजच्या मोठमोठ्या टेक प्लॅटफॉर्म्सच्या मागे उभी आहे. एक खरं पॉवर हाऊस. कधी विचार केलाय की डॉकर, कुबरनेटीज किंवा उबर सारख्या सर्व्हिसेस इतक्या फास्ट आणि विश्वासार्ह कशा चालतात? म्हणजे यामागे काय जादू आहे? तर याचं उत्तर आहे गो, एक मॉडर्न प्रोग्रामिंग लँग्वेज जी पडद्याआड राहून हे सगळं शक्य करते. चला तर मग जरा खोलात शिरूया. गो म्हणजे नक्की काय आहे आणि का तिला क्लाउड आणि मायक्रोसर्व्हिसेसच्या दुनियेत इतकं महत्वाचं स्थान आहे? आणि हो, गोची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. ती काही उगाच नाही बनवली गेली. तिचा जन्म झाला गुगलमध्ये, एका गरजेतून. तर बघा, 2007 मध्ये गुगलमध्ये हिची सुरुवात झाली. 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली झाली आणि 2012 मध्ये तिची पहिली स्टेबल आवृत्ती गो 1.0 आली. तेव्हापासून ती सतत विकसित होत आहे. झालं असं की गुगल समोर एक प्रॉब्लेम होता. C++ सारख्या भाषा कंपाईल व्हायला खूप वेळ घ्यायच्या आणि एकाच वेळी अनेक कामं सांभाळणं म्हणजे कन्करन्सी खूपच किचकट होतं. मग यावर उपाय म्हणून त्यांनी गो तयार केली. फास्ट कंपायलेशन आणि सोपी कन्करन्सी. आणि हे सोल्युशन कोणी तयार केलं? तर रॉबर्ट ग्रिस्मर, रॉब पाईक आणि केन थॉम्सन. हो, तेच केन थॉम्सन ज्यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवली होती. म्हणजे ही लँग्वेज दिग्गजांनी तयार केली आहे. ठीक आहे, तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गोमध्ये असं खास काय आहे? तिच्या सुपर पॉवर्स कोणत्या आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे साधेपणा. या भाषेत फक्त 25 कीवर्ड्स आहेत. फक्त 25. विचार करा, किती सोपी असेल शिकायला. पण गोची खरी ताकद आहे कन्करन्सी, म्हणजे एकाच वेळी हजारो कामं एकत्र आणि व्यवस्थित सांभाळण्याची क्षमता. यासाठी गोरूटीन्स वापरले जातात, जे खूपच हलके फुलके थ्रेड्स असतात. यामुळे सीपीयूचा पुरेपूर वापर होतो. आणखी एक जबरदस्त फायदा म्हणजे सिंगल बायनरी. फक्त गो बिल्ड ही एक कमांड चालवा आणि एकच फाईल मिळते. कोणतीही एक्स्ट्रा फाईल नाही, कोणतीही डिपेंडन्सी नाही. ही फाईल कुठेही चालते. डॉकर इमेजेस लहान ठेवण्यासाठी हे अगदी परफेक्ट आहे. त्याशिवाय ह्यात ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन आहे, म्हणजे मेमरी मॅनेजमेंटची चिंता नाही. ही स्टॅटिकली टाईप्ड आहे, ज्यामुळे चुका कमी होतात. आणि हो, नेटवर्किंग, क्रिप्टोग्राफी अशा अनेक गोष्टींसाठी एक मोठी स्टँडर्ड लायब्ररीसुद्धा आहे. तर आता बघूया की आजच्या काळात गो कुठे वापरली जाते. आजच्या क्लाउड नेटिव्ह युगात गोख्याचा बोलबाला आहे. डेव्हऑप्स टूल्स आणि मायक्रोसर्व्हिसेससाठी तर ही पहिली पसंती आहे. याचा अर्थ काय तर कुबरनेटीज, डॉकर, टेराफॉर्म ही सगळी मोठी नावं गोमध्ये लिहिलेली आहेत. इतकंच नाही तर उबर, नेटफ्लिक्स, ड्रॉपबॉक्स सारख्या कंपन्यासुद्धा त्यांच्या मायक्रोसर्व्हिसेससाठी गो वापरतात. तर या सगळ्या माहितीचा सार काय आहे? हे एका वाक्यात सांगता येईल. गोमध्ये C++ सारखा स्पीड आहे, पण ती वापरायला पायथन सारखी सोपी वाटते. म्हणजेच दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळतात. एका बाजूला C++ सारखी जबरदस्त परफॉर्मन्स आणि दुसऱ्या बाजूला पायथन सारखा साधेपणा. हे कॉम्बिनेशनच गोला खास बनवतं. आणि म्हणूनच भविष्यासाठी हा एक जबरदस्त स्किल कॉम्बो आहे. गो सोबत कुबरनेटीज आणि डॉकर. हे शिकल्यास क्लाउड नेटिव्ह ॲप्लिकेशन्स बनवण्याचा मार्ग सोपा होतो. आता खरा प्रश्न हा आहे की गो वापरून पुढची मोठी गोष्ट काय बनवली जाईल.